नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण जागतिक धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अगदी स्थानिक पातळीवरची नवनिर्मिती या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे पाहणार आहोत. बरं, आता एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एका लष्करी संघर्षाचा, एका दहशतवादी विरोधी धोरणाचा आणि लहान मुलांसाठीच्या एका AI ॲपचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? वाटतं ना विचित्र? पण चला, आपण या 3 वरवर पाहता पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या कथांमधून जाऊया आणि पाहूया की त्या कशा एकाच मोठ्या धोरणात्मक चित्रात बसतात. सुरुवात करूया थेट जागतिक पटलावरून, म्हणजे अशा एका जागेवरून जिथे अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव प्रचंड वाढलेला आहे. तर इथे आपल्याला या संघर्षाचं मूळ दिसतंय. एका बाजूला आहे अमेरिका, जी लष्करी आणि आर्थिक दबाव सतत वाढवते आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण, जो म्हणतोय की आधी निर्बंध हटवा, पण त्याचवेळी कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत असे संकेतही देतोय. आणि हा दबाव किती मोठा आहे हे यावरून स्पष्ट होतं. अमेरिकेची लष्करी उपस्थिती बघा, B-52 बॉम्बर, विमानवाहू जहाजं, वेगवेगळ्या देशांमधले तळं, म्हणजे हा एक मोठा दबाव टाकण्याचाच प्रयत्न आहे. आणि हे फक्त बॉम्बर आणि जहाजं नाहीत बरं का. प्रत्यक्ष जमिनीवर 50,000 सैनिक तैनात आहेत. विचार करा, 50,000 ही संख्याच तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य किती आहे हे दाखवून देते. अर्थात याचे पडसाद जगभर उमटणारच. यामुळेच तेहरानमधल्या भारतीय दूतावासाला तिथल्या आपल्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी करावा लागला की प्रवास टाळा, संपर्कात रहा. तर मग या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा काय? मुद्दा हा आहे की हा फक्त 2 देशांमधला संघर्ष नाहीये. याचे परिणाम थेट जागतिक तेलाच्या किमतींवर होऊ शकतात आणि पश्चिम आशियाचं जे नाजूक भूराजकीय समीकरण आहे त्यावरही होऊ शकतात. चला, आता आपण या जागतिक पटलावरून आपल्या देशाकडे येऊया. बाह्य दबावांना सामोरं जाताना भारताने आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी कोणतं पाऊल उचललं आहे ते पाहूया. आणि ते पाऊल आहे प्रहार. हे भारताचं पहिलं अधिकृत दहशतवाद विरोधी धोरण आहे. म्हणजे एक असं धोरण जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक मजबूत आणि समन्वित दृष्टिकोन तयार करतं. प्रहारची जी मुख्य तत्त्वं आहेत ना, ती खूप महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे झिरो टॉलरन्स, दहशतवादाला अजिबात थारा नाही. दुसरं, प्रत्येक कारवाई ही गुप्तचर माहितीच्या आधारावरच होईल. तिसरं, पीडितांना केंद्रस्थानी ठेवणं. आणि चौथं, कायद्याच्या चौकटीत राहूनच हे सगळं करणं. हेच या धोरणाचे आधारस्तंभ आहेत. आत्तापर्यंत काय व्हायचं की बऱ्याचदा आपला दृष्टिकोन हा प्रतिक्रियात्मक असायचा. म्हणजे काहीतरी घडल्यानंतर आपण त्यावर प्रतिक्रिया द्यायचो. आणि आता प्रहारमुळे एक मोठा बदल होतोय. आता फक्त काही घडल्यावर रिॲक्ट करायचं नाहीये, तर काही घडण्याआधीच, म्हणजे प्रोॲक्टिव्हली धोके निर्माण होण्यापूर्वीच त्यांना रोखायचं आहे. हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल आहे. या धोरणाची उद्दिष्टेही तितकीच व्यापक आहेत. दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यापासून ते सीमापार दहशतवाद रोखण्यापर्यंत. इतकंच नाही तर आजच्या काळातला सायबर टेररिझम आणि ऑनलाईन कट्टरतावाद रोखणं, आपल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं संरक्षण करणं आणि दहशतवाद्यांचा पैसाच बंद करणं, या सगळ्याचा यात समावेश आहे. तर ही जी सक्रिय आणि तंत्रज्ञानावर आधारित विचारसरणी आहे ती फक्त सुरक्षेपर्यंतच मर्यादित नाही. देशाच्या भविष्यात, म्हणजे आपल्या मुलांमध्ये गुंतवणूक कशी केली जातेय यातही ती दिसते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात सुरू झालेला शिक्षा साथी हा उपक्रम. अंगणवाडी सेवांसाठी तयार केलेलं हे भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारं साधन आहे. हे अक्षरशः लहान मुलांच्या संगोपनात क्रांती घडवून आणू शकतं. हे काम कसं करतं तर बघा, AIच्या मदतीने मुलांच्या वाढीचा मागोवा घेतला जातो, लसीकरणासाठी अलर्ट मिळतात, सगळ्या आरोग्य नोंदी डिजिटल होतात. थोडक्यात मुलाच्या पोषणापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं जातं. आणि यामुळे अंगणवाडी सेविकांसमोरच्या अनेक जुन्या अडचणी दूर होतात, जसं की प्रचंड कागदकाम, माहिती गोळा करण्यात येणाऱ्या अडचणी, रिपोर्टिंगला होणारा उशीर. या सगळ्यावर हा एक प्रभावी उपाय आहे. म्हणून हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. अंगणवाडी व्यवस्थापनामध्ये AIचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. म्हणजे तळागाळातल्या प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा हा असा वापर खरोखरच कौतुकास्पद आहे. तर आपण 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. एक जागतिक संघर्ष, एक राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि एक स्थानिक टेक्नॉलॉजी उपक्रम. आता या सगळ्याचे धागेदोरे जोडून बघूया की यातून नेमकं कोणतं मोठं चित्र तयार होतंय. इथे आपल्याला एक त्रिसूत्री कार्यक्रम दिसतोय. पहिलं म्हणजे जागतिक स्तरावरच्या तणावाला तोंड देणं. दुसरं, प्रहारसारख्या धोरणांनी देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणं.
आणि तिसरं, शिक्षा साथीसारख्या उपक्रमांतून देशाच्या भविष्यात म्हणजे मानवी भांडवलात गुंतवणूक करणं. तर या तिन्ही कथा एकत्र पाहिल्यावर एक नवीन आराखडा दिसतो. जागतिक राजकारणात मुत्सद्देगिरी, देशांतर्गत संरक्षणासाठी सक्रिय धोरणे आणि भविष्यातील पिढीसाठी तंत्रज्ञानाची गुंतवणूक. मग प्रश्न हा उडतो की जशी आव्हानं बदलत आहेत तसं 21व्या शतकात खऱ्या अर्थाने शक्तिशाली राष्ट्र बनण्यासाठीचा हाच नवीन आराखडा आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?